वाव, किती मस्त मोदक हे बनून आपले रेडी झालेले आहेत बघू शकता मित्रांनो। आणि कड्या बी तुम्ही बघा, कड्या पा किती एक नंबर ह्या मोदकले आलेले आहेत। तर आणि कलर बी बघा, मस्त असा सोन्यासारखा कलर मस्त या मोदक रेसिपीले आलेला आहे। तर की अशी भन्नाट रेसिपी आतापर्यंत यूट्यूबवर तुम्हाला कोणच सांगितले नसेल, तर फक्त व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। एक नंबर हा व्हिडिओ आहे, एक नंबर। जे नवीन मुली आहेत ना, आता जे लग्न झाले बाबा त्याला काहीच येत नाही, मोदक मधलं काहीच येत नाही, फक्त आपला व्हिडिओ बघा आणि बस बिलकुल असे मोदक बनवा मस्त बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस। तर मित्रांनो खरोखर ना व्हिडिओ एक नंबर आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये। तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेली आहे तळणीचे मोदक कसे बनवायचे। तर हो मित्रांनो, मस्त तळणीचे मोदक कसे बनवायचे, तर मोदकाचे तर लय प्रकार आहेत। तळणीचे मोदक आहेत, उकडीचे मोदक आहेत, लय सारे प्रकार आहेत असे मोदकाचे। तर मोदक कसे बनवायचे, काय बनवायचे, तर चला आज मी तुमच्यासाठी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आली मित्रांनो। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज रेसिपीला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि एक सुंदरशी मस्त कमेंट करा। आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकन जरूर दाबा बरं, ताकी जे भी व्हिडिओ येतील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जातील। तर मित्रांनो तळणीचे मोदक करायसाठी काय काय आपल्याला सामग्री लागते ना, ते सगळं मी तुम्हाला दाखवतो। तर चला मग आता मी तुम्हाला दाखवतो काय काय सामान लागते काय। तर मित्रांनो इथं ना मी मस्त ओलं नारळ घेतलेला आहे। ओलं नारळ मस्त फोडून त्याचे ज्या सगळ्या मी जे वरचे कवर होते ना टकर, ते पूर्ण छिलून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, मस्त हे नारळ आहे ना पूर्ण मस्त खिसून घ्यायचं आहे आपल्याला। खिसणीने आहे ना मस्त बारीक असा मस्त त्याचा खिस करून घ्यायचा आहे। बघू शकता पूर्ण खिस मी करून घेतलेला आहे। तर चला आता बाकी जे सामग्री पाहिजे ना ते मी तुम्हाला दाखवतो आहे ना। तर असा मस्त पूर्ण खिस काढलेला आहे। तर आता काय करायचं, मस्त मी ना 2 वाटी मस्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। कारण आता आपण ना मोदकचे जे वरची जे लेयर आहे ना ते आपण करणार आहोत। त्यासाठी मी 2 वाटी मस्त गव्हाचं पीठ घेतलं, थोडंसं मी साजूक तूप घेतलं। तुम्ही इथं म्हणजे तेल बी वापरू शकता, काही हरकत नाही, पण मी साजूक तूप घेतलं। अर्धी जास्त वाटी मी मस्त समजा रवा घेतला आणि चवीनुसार मीठ घेतलं। तर आता काय करायचं, मस्त आपण पहिले हा आटा मस्त लावून घ्यायचा आहे ना। आता मोदक म्हटलं तर थोडंसं मीठ तर त्याच्यात टाकावंच लागते हे की नाही। तर इथं मी प्लेट घेतली, प्लेटमध्ये मस्त मी हा आटा काढून घेतो गव्हाचा। तर आटा काढून घेतल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये रवा मिक्स करतो। रवा आणि आटा हा मस्त मिक्स करून आपल्याला इथं मस्त आटा लावून घ्यायचा आहे। तर थोडंसं चवीनुसार मी मीठ घातलं, थोडंसं कसं घातलं मी, जास्त नाही आहे। तर मित्रांनो आता काय केलं, मी मस्त छोटंसं पॅन घेतलं, त्या पॅनमध्ये मस्त हे मी 4 चम्मच मी इथं तूप घेतलेलं आहे। तूप मस्त गरम करून आणायचं आहे, मस्त कडकड तूप गरम करून आल्यानंतर मस्त या आट्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि आटा मस्त मिक्स करून घेऊ आहे ना, हे ताकी हे जे तूप आहे ना सगळं मस्त मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित। तर आता मस्त थोडं पाणी टाकून ना आपल्याला मस्त आटा लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता थोडं पाणी टाकून आटा व्यवस्थित बिलकुल लावून घ्यायचा आहे आपल्याला है ना। तर बघू शकता मित्रांनो व्यवस्थित आटा लावून घ्यायचा आहे, थोडं पाणी टाकून। जेव्हा आपण पोळी बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडासा टाईट आपल्याला आटा लावून घ्यायचा आहे ना, कारण पोळी बनवतो तेव्हा आपण जास्त पतला करतो आहे ना। तर बघू शकता असा मी आटा हा लावून घेतलेला आहे। तर आता या आट्याला ना मी अर्धा घंटा मस्त रेस्ट द्यायसाठी ठेवून देतो आहे ना। तर मित्रांनो चला आता आपण काय करू ना, मोदक मध्ये जे सारण भरतात ना तर त्याची तयारी करू है ना। त्यासाठी काय काय लागते काय काय नाही ते इथं मी सामग्री घेतलेली आहे। तर चला मी आता तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो बघू शकता इथं ना मी मस्त ओल्या नारळाचा मस्त खीस घेतलेला आहे, मस्त तुम्ही बघू शकता। आणि इथं मस्त बारीक रवा घेतला, 1 वाटी बारीक रवा घेतला, 1 वाटी मस्त पिठी साखर घेतली आणि 1 वाटी मस्त दूध घेतलं, आणखीन मस्त फ्रेश मलाई घेतली, हे बघू शकता। तर मित्रांनो तुमच्याकडे जर फ्रेश मलाई जर नसेल ना तर काही हरकत नाही, तुम्ही काय करायचं मस्त मार्केटमध्ये जायचं, मस्त एक फ्रेश क्रीम घेऊन यायची आहे ना, ते मी टाकले तरी चालते, काही हरकत नाही। तर हे सगळं सामग्री इथं मी तुम्हाला दाखवलं, तर अशा प्रमाणे तुम्ही घेऊ शकता आहे की नाही। आणि मलाई नाही घेतली तरी चालते, पण मलाई जर तुम्ही घेतली ना तर मोदक ना एक नंबर बिलकुल लुसलुसीत मस्त मऊ असे हे मोदक आपले येऊन जातील।
तर मित्रांनो चला आता आपण सारण तयार करू। तर सारण तयार करायसाठी पहिले आपण गॅस ऑन करू, कारण सारण तयार करायसाठी ना मस्त आपल्याला जाडी कढई घ्यावं लागते बरं। पतली कढई जर तुम्ही घेसाल ना तर सारण ना हे लवकर जळू शकते, तर त्यासाठी ना मस्त हे अशी जाडी कढई तुम्ही घेऊ शकता आहे ना। तर बघू शकता गॅस ऑन केला आता। तर चला मित्रांनो इथं ना आपण 3 ते 4 चम्मच ना आपण इथं मस्त तूप घेऊ आहे ना। तुम्ही कमी जास्त करू शकता, तसं काही नाही। मी इथं 4 ते 5 समजा असं तूप घेतलेलं आहे। 4 ते 5 चम्मच मी इथं तूप घेतलेलं आहे ना। मस्त पहिले ना आपण मस्त रवा हा मस्त व्यवस्थित बिलकुल भाजून घेऊ आहे ना। मस्त ना मंद आचेवर हा आपल्याला रवा मस्त भाजून घ्यायचा आहे ना, एकदम बिलकुल चांगला। नाहीतर स्पीड वाढवायची गरज नाही। स्पीड जर तुम्ही वाढवसाल ना तर रवा लवकरात लवकर जळू शकते। त्यासाठी स्लो फ्लेमवरच आपल्याला मस्त रवा भाजून घ्यायचा आहे। शकता मित्रांनो रव्याचा कलर ना थोडासा मस्त झाला, थोडासा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। असाच आपल्याला रवा ना असा मस्त भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता एकदम स्लो फ्लेमवर मी भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता आहे की नाही। असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। जास्तीत जास्त 5 मिनिट हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता 5 मिनिटात हा रवा आपला भाजून झालेला आहे। एकदम स्लो फ्लेमवर आहे ना, हलका फुलका मस्त आपला हा रवा भाजून झालेला आहे। तर मित्रांनो आता आहे ना आपण याच्यामध्ये टाकू मस्त हा नारळाचा खिसलेला हा खिस आहे ना, नारळाचा खिस टाकू आता आपण याच्यात। तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, जर समजा 8 ते 10 दिवस जर हे मोदक चांगले मस्त स्टोर करून ठेवायचे जर असतील ना, तर त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला। जर मित्रांनो हे मोदक ना 8 ते 10 दिवस जर टिकवायचं असेल तर काय करावं लागतं माहिती आहे का। हा जो खोबऱ्याचा किस आहे ना, ओल्या खोबऱ्याचा किस, तर हा ओला खोबऱ्याचा किस ना मस्त मंद आचेवर आपल्याला मस्त व्यवस्थित बिलकुल तो भाजून घ्यायचा आहे। कारण जोपर्यंत याच्यातलं मॉइश्चर जर कमी होत नाही ना, मॉइश्चर एकदम काढून टाकायचं आहे आपल्याला। नाहीतर मॉइश्चर जर याच्यात राहिलं ना तर आपले हे मोदक आहे ना लवकरात लवकर खराब होऊन जातील। तर त्यासाठी काय करावं लागते, जोपर्यंत याच्यातलं मॉइश्चर जात नाही तोपर्यंत आपल्याला मस्त हे नारळाचा किस हा मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ना। एकदम मस्त मंद आचेवर हे आपल्याला नारळाचा किस ना हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। बघू शकता मित्रांनो हे मस्त झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा कसं मस्त मोकळं मोकळं झालं ना, हे बघा तुम्ही बघा पहा कसं मस्त मोकळं मोकळं झालं। तर आता करायचं माहित आहे का, तर याच्यामध्ये टाकू आपण मलाई है ना, दुधावरली साय टाकू याच्यामध्ये। थोडस 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊ। फ्रेश क्रीम वापरा तुम्ही आहे ना, आणि मलाई बी तुम्ही घेसाल ना तर फ्रेश दुधावरलीच तुम्ही मलाई घे जा आहे ना। तर मित्रांनो आता काय करायचं, याच्यामध्ये ना मस्त दूध घालायचं आहे। तर बघू शकता मी इथं दूध घालते। दूध घातल्यानंतर ना मस्त 2 ते 3 मिनिट मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ना, भाजून घ्यायचं आहे मस्त। याच्यात आहे ना गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण याच्यात काय करू, याच्यात घालू आपण मस्त पिठी साखर आहे ना। पहिली विलायची घालू, तुम्ही जेवढं गोड खाता ना त्या हिशोबाने तुम्ही पिठी साखर वापरू शकता है ना। गॅस बंद करायचा आहे। आता गॅस बंद करू। गॅस बंद झाल्यानंतर मस्त हे मिक्स करून घेऊ पिठी साखर। मी इथं पिठी साखरचा का वापर केला, कारण इथं मोठी साखर जर मी वापरली असती ना तर इथं पाणी सुटलं असतं त्या सारणाले है ना, जास्त पाणी झालं असतं, चिकचिक झालं असतं। त्यामुळे मी इथं पिठी साखरचा वापर केलेला आहे। तुम्ही बघू शकता गॅस बंद करून ही बिलकुल पिठी साखर टाकून ही मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो बघू शकता सारण आपलं रेडी झालेलं आहे।
बघा तुम्ही किती मस्त झालं हे शिऱ्यासारखं हे सारण मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता। तुम्ही याच्यामध्ये ना मस्त काजू बदाम ड्रायफ्रुट्स घातले ना तर या स्टेजवर तुम्ही घालू शकता, काही हरकत नाही ना। तर बघू शकता मित्रांनो मस्त शिऱ्यासारखं हे आपलं सारण बनून तयार झालेलं आहे मित्रांनो, एक नंबर बिलकुल झालेला आहे तुम्ही बघू शकता। पण याच्यामध्ये असं वाटलं ना की शिराच झालेला आहे, पण याच्यामध्ये ना जास्त खोबरं असल्यामुळे, ओलं खोबरं असल्यामुळे याची टेस्ट ना लई भन्नाट लागू राहिली माहित आहे का। तर मित्रांनो बघू शकता हे सारण ना आपण एका प्लेट मध्ये मस्त काढून घेऊ, थंड व्हायसाठी आहे ना। लय एक नंबर टेस्ट झाली याची, लय भन्नाट लागू राहिलं माहित आहे का। तर मित्रांनो बघू शकता सारण हे आपलं मस्त थंडगार झालेलं आहे। तर चला आता आपण मस्त मोदक तयार करू, आहे की नाही। आटा मस्त मुरलेला आहे आपला, तर मस्त एक लोडी घ्यायची आहे। इथं मस्त थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे ताकी हे पोळीने चिपकली नाही पाहिजे म्हणून, आणि मस्त मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। लवकरात लवकर जर मोदक आपल्याला भरायचे असतील ना, एकसारखे जर मोदक आपल्यालाच करायचे असतील ना तर हे ट्रिक तुम्ही करू शकता। मस्त बघू शकता मस्त मी हे पोळी लाटून घेतलेली आहे मोठीच्या मोठी। आता काय करायचं, एक तुम्ही ग्लास वापरू शकता किंवा मस्त एक छोटीशी वाटी वापरू शकता आहे ना। तर ग्लास घ्यायचा, ग्लासनं मस्त असं निशाण करून घ्यायचे पूर्ण पोळीवर। तर बघू शकता पूर्ण पोळीवर मी अशी निशाण लावून घेतले आणि एकसारख्या मस्त मी छोट्या छोट्या हे पुऱ्या मस्त करून घेतल्या तुम्ही बघू शकता। आणि एकसारखे मस्त हे मोदक आपले येऊन जातात। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना, लय मस्त एक नंबर हा व्हिडिओ झालेला आहे। तर बघू शकता मित्रांनो थोडंसं मी सारण घेतलेलं आहे, आणि सारण घेतल्यानंतर मस्त हे कड्या आपल्याला लॉक करून घ्यायच्या आहेत है ना। इतके सोपी आहेत ना मोदक बनवणं, जे नवीन पोरी आहेत ना, जे नवीन लग्न झाले ते बी आरामशीर बिलकुल हे मोदक तयार करू शकतील है ना, बनवू शकतील काही टेन्शन न घेता। फक्त हा आपला व्हिडिओ पहा। तर बघू शकता मित्रांनो हा आपला मस्त चिन्नुकला मस्त छोटासा मोदक हा आपला तयार झालेला आहे। तर बघू शकता किती चांगल्या मस्त अशा हे कड्या पडलेल्या आहेत। तर अशा मस्त छोट्या छोट्या कड्या घेऊन आपल्याला हा मोदक भरून घ्यायचे आहेत। तर असे सर्व मी मोदक भरून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता। तर जे वर आहे ना, वर व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण नाहीतर मग तडताना ना ते फुटू शकते तेलामध्ये। तर वरून मस्त लॉक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो पहा किती मस्त कड्या आल्या मोदकले। हे असं मस्त मोदक मी भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता। आता आपण ना मस्त याला तळून घेऊ आहे ना। तर बघू शकता मित्रांनो मस्त मी सगळे मोदक बनवून तयार केले। तर चला आता मस्त मोदक ना मस्त आपण तेलात टाकून मस्त तळून घेऊ। तर त्यासाठी मी मस्त कढई ठेवली, कढईमध्ये मस्त तेल टाकू। आता तुम्ही तुपामध्ये बी तुम्ही मोदक तळू शकता, पण मी इथं तेल घेतलं, तेलामध्ये मस्त मोदक मी आता तळून घेतो। तर मित्रांनो तेल इथं गरम झालेलं आहे। तर तेल नाही इथं आपल्याला जास्त बिलकुल सन तेल नाही होऊ द्यायचं, थोडंसं नॉर्मलच राहू द्यायचं। आणि स्लो फ्लेमवर आपल्याला एक एक करून मस्त हे मोदक बिलकुल तेलातनी टाकून घ्यायचे आहेत। आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला हे मस्त ब्राऊन कलर जोपर्यंत होत नाही थोडासा हलका, तोपर्यंत आपल्याला हे मोदक सगळे तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मित्रांनो एक एक करून मी अर्धे मोदक मस्त कढईमध्ये तेलामध्ये मस्त तळून घेते। तर मित्रांनो रेसिपी ना एकदम सोपी रेसिपी आहे, याच्यात काही रॉकेट सायन्स नाही। पण लक्ष देऊन मन लावून जर केली ना कोणती रेसिपी तर ते येणं शक्यच आहे, शक्य बिलकुल, त्याच्यात काही डाऊट नाही ना। ते बिलकुल जमते म्हणजे जमते। तर आपण पहिलेच भीतो की गड्या अरे मोदक आहेत जमते का नाही, कारण नवीन नवीन पोरी असतात, लग्न झालेले असते नवीन नवीन आहे ना। तर पहिले गणपती असतात घरी, तर मग प्रसाद बनवा हे करा। तर त्यासाठी ना हा व्हिडिओ एक नंबर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे बेस्ट बिलकुल। फक्त व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप मी इथं पूर्ण सांगितलेलं आहे। तसं जर तुम्ही फॉलो केलं ना तुमचे मोदक एक नंबर बनून जातील। तर बघू शकता मित्रांनो मस्त थोडासा असा मस्त बिस्किटसारखा कलर येऊ दिला मी, आणि मोदक मस्त तळून घेतले। तर बघू शकता मित्रांनो काय भन्नाट असे मोदक हे आपले बनून तयार झालेले आहेत। तर गॅरंटी आहे आपली की आपला व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ना तुम्हाला मोदक आल्याशिवाय राहतील नाही ना। तर व्हिडिओ आपला पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा।
तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी व्हिडिओ टाकेल ना मी ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जातील, कुठं न थांबता. तर मित्रांनो, एक नंबर अशी रेसिपी झालेली आहे आपली. चला या मित्रांनो, मग मोदक खायसाठी लय मस्त बिलकुल बिस्किटासारखे ना हे मस्त मोदक आपले बनून तयार झालेले आहेत, एक नंबर. तर मी तुम्हाला आता फोडून दाखवतो आहे ना याच्यामध्ये. तर बघू शकता मित्रांनो, मस्त सारण हे आपलं भरलेलं आहे, बघू शकता. आणि आपला जो मोदक आहे ना अजिबात फुटलेला नाही, तडताना बी आहे ना. तर मस्त एक नंबर हे असे मोदक बनून तयार झालेले आहेत मित्रांनो. तर काय बिलकुल मस्त टेस्ट होती ना, आहा एक नंबर बिलकुल. आणि गरमागरम मस्त मोदक खाऊन ना आत्मा किडण्या अशा मस्त तृप्त झाल्या, तुम्हाला काय सांगू. वाव, एक नंबर बिलकुल एक नंबर. लाईक करा बरं, लाईक करा आहे ना, लय मेहनत लागली व्हिडिओ बनवायसाठी. आणि प्लीज लाईक करा, चॅनल सबस्क्राईब बी करा नवीन असाल तर, आहे ना. क्या बात बस. लाईक करा. आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू, परत भेटूया सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.